ബൽറാം അഗർവാളിൻ്റെ ഏകാംഗ നാടകമായ ज़रूरी खुराक। चित्र में क्या क्या हो रहे हैं? आपको कौन सा कार्यक्रम पसंद है? लड़का 1 हिंदी समाचार पत्र तथा अंकित। लड़की 1 हिंदी समाचार पत्र 2 तथा शिवानी। लड़का 2 अंग्रेजी समाचार पत्र तथा शुभम। लड़की 2 टेलीविज़न समाचार वाचिका। मम्मी पापा। घर के ड्राइंग रूम में बैठे अंकित और शिवानी टेलीविज़न में कोई कार्यक्रम देख रहे हैं। बाहर से शुभम आता है और मेज़ पर से रिमोट उठाकर टेलीविज़न का चैनल बदलने लगता है। अंकित और शिवानी उस पर चिल्ला उठते हैं। अंकित और शिवानी एक साथ चीखते हैं, शुभम शुभम क्या हुआ? शिवानी, हुआ तेरा सिर। हम 2 लोग जब पहले से ही टॉम एंड जेरी देख रहे हैं तो तू चैनल क्यों बदल रहा है? शुभम, इसलिए कि तुम लोगों को कभी कभी ये भी जान लेना चाहिए कि बाकी दुनिया में क्या क्या हो रहे हैं। अंकित, उन सब के लिए तू तो है ना मेरे भाई, तू अखबार पढ़कर हमें बता दिया कर। शिवानी, हाँ, और अब अच्छे बच्चे की तरह टॉम एंड जेरी लगा ले या रिमोट हमें पकड़ा और बाहर का रास्ता नाप। शुभम, कभी कभी न्यूज़ या डिस्कवरी या दूसरे चैनल भी देखते रहने चाहिए। अंकित, दूसरे चैनल माय फुट। लिखाई पढ़ाई से धक्के मेरे दिमाग को टॉम एंड जेरी या कार्टून चैनल के अलावा दूसरा कुछ चाहिए ही नहीं। शुभम, यानी कि तुम्हें उस खुराक की ज़रूरत है जो पापा ने कल मम्मी को पिलाई थी। अंकित और शिवानी आश्चर्य के साथ, मम्मी को खुराक? शुभम, हाँ। शिवानी, खुलकर बताना। शुभम, खुलकर? लो सुनो। प्रकाश व्यवस्था के माध्यम से दृश्य बदलता है। सोफे पर बैठी मम्मी कोई टीवी सीरियल देखने में मस्त है और बीच बीच में कभी गुस्से के तो कभी प्रसन्नता के भाव दिखाती है, जिससे पता चलता है कि वो सीरियल को विभोर होकर देख रही है। ये सारा दृश्य मौनपूर्वक चल रहा है। हिंदी समाचार पत्र 1 के रूम में लड़का 1 बोलता हुआ मंच पर एक ओर से दूसरी ओर गुजर जाता है। लड़का 1 जापान में ज़बरदस्त भूकंप, हज़ारों लोगों की मौत, करोड़ों की संपत्ति का नुकसान। अंग्रेजी समाचार पत्र के रूप में लड़का 2 बोलता हुआ मंच पर दूसरी ओर से पहली ओर को गुजर जाता है। लड़का 2 मैसिव अर्थक्वेक हिट जापान, अबाउट 400 पीपल आर डेड एंड 500 मिसिंग, हेवी लॉस ऑफ नेशनल प्रॉपर्टी। हिंदी समाचार पत्र 2 के रूप में लड़की बोलती हुई मंच के निचले सिरे से ऊपरी सिरे की ओर गुजर जाती है। लड़की 1 आज सुबह लगभग 5 बजे जापान का टोक्यो शहर ज़बरदस्त भूकंप के कारण तबाह हो गया है। कितनी ही इमारतें ज़मीन में धंस गई हैं, हज़ारों लोग मलबे के नीचे दबे पड़े हैं। इसी बीच पापा का मंच पर प्रवेश। कोने में रखे टेलीविज़न के सामने रखी मेज़ पर से रिमोट उठाकर चैनल बदलने लगते हैं। मम्मी हकबकाकर गुस्से में, अरे अरे ये क्या कर रहे हैं? पापा, न्यूज़ चैनल पर लगा रहा हूँ। मम्मी, हे भगवान, मनोरंजन चैनलों से इतनी चिढ़ क्यों है आपको? पापा रिमोट से चैनल बदलते हुए, निठल्ला, नकारा और बुद्धिहीन बना डालने वाले चैनलों को मनोरंजन चैनल समझना पता नहीं कब छोड़ेगी तुम? मम्मी 51 पर लगाओ, न्यूज़ चैनल 50 के बाद ही है सारे, नाश कर दिया सारे सीरियल का। पापा न्यूज़ चैनल पर पहुंच जाते हैं। समाचार वाचिका। पूरे टोक्यो शहर में बिजली की सप्लाई ठप पड़ गई है और टावर्स टूट गए हैं, जिसके कारण शहर का संपर्क बाकी जगहों से ख़त्म हो गया है। इस भूकंप की तीव्रता रिक्टर पैमाने पर 7.1 मापी गई। जापान में पिछले माह भी भूकंप आया था। पापा मम्मी से, सुन रही हो? मम्मी, ये कब हुआ? पापा, घर में 3 अखबार आते हैं, 2 हिंदी के और 1 अंग्रेज़ी का। तीनों चीख चीख कर सुबह से ये समाचार सुना रहे हैं, लेकिन आप हैं कि? मम्मी, चीख चीख कर सुना रहे हैं, मुझे तो एक शब्द भी सुनाई नहीं दिया। पापा, सुबह से शाम तक मनोरंजन में डूबे रहने वाले लोगों को दर्द में डूबे लोगों की चीखें सुनाई नहीं देती रमा जी। मम्मी,
कैसी बातें करते हैं। पापा, ठीक कह रहा हूँ, हाथ से इशारा करके। इतने मोटे मोटे अक्षरों में हेड न्यूज़ छपी है सभी अखबारों में। आँख उड़ाकर कभी देखती हो अखबार की ओर? मम्मी, घर के कामकाज से फुर्सत मिले तभी तो कोई अखबार देख पड़े। पापा, ठीक कहती हो, उल्टे सीधे सीरियल्स तो तुम जैसे घर के काम करते करते देखती रहती हो। मम्मी, बस, काम काज में चाहे जितना खड़े, मनोरंजन के आसपास न फटक जाए घर की औरत। पापा, रमा, तुम मेरी बात को गलत समझ रही हो। मेरे कहने का मतलब है कि ना तो घर के कामकाज में और ना ही अपने मनोरंजन में हमें इस कदर डूब जाना चाहिए कि हम अपने आसपास के लोगों के दुख दर्द देखते ही ना पाए। मम्मी, आई एम सॉरी। पापा, जापान में आज सुबह सैकड़ों लोग मौत के मुंह में समा गए। सैकड़ों लोग लापता हैं। जान और माल दोनों का नुकसान हुआ है। माना कि जापान एक दूसरा देश है, लेकिन है तो सब मनुष्य ही। मम्मी, ठीक कहते हो, मुझे अपने मनोरंजन तक ही कभी भी सीमित नहीं रहना चाहिए था। पापा, सिर्फ तुम्हें नहीं, दर्शकों की ओर इशारा करके हम सभी को। दृश्य समाप्त। ज़रूरी खुराक, ज़रूरी अत्यावश्यമായ खुराक, डोस। ടെലിവിഷൻ, കാര്യക്രം, പരിപാടി, ബാഹർ, പുറത്ത്, ഉഠാന, ഉയർത്തുക, ബദൽന, മാറുക, ചില്ലാന, നിലവിളിക്കുക, ചീഖ്ന, ഉറക്കെ നിലവിളിക്കുക, ക്യാ ഹുവ, എന്തു പറ്റി, സിർ, തല, കഭി കഭി, ചിലപ്പോൾ, ബാക്കി, ശേഷിച്ച, ദുനിയ, ലോകം, ക്യാ ക്യാ, എന്തെല്ലാം, അഖ്ബാർ, പത്രം, പഠന, വായിക്കുക, ബതാന, പറയുക, പക്കഡ്ന, പിടിക്കുക, രാസ്ത, വഴി, നാപ്ന, അളക്കുക, ദേഖ്ന, നോക്കുക, ലിഖായി പഠായി, എഴുത്തും വായനയും, ധക്ന, ക്ഷീണിക്കുക, ദിമാഗ്, ബുദ്ധി, അറിവ്, അലാവ, കൂടാതെ, അല്ലാതെ, പിലാന, കുടിപ്പിക്കുക, ആശ്ചര്യം, ഖുൽക്കർ, തുറന്ന്, വ്യവസ്ഥ, അവസ്ഥ, സ്ഥിതി, ദൃശ്യ, കാഴ്ച, ദൃശ്യം, മസ്ത്, മുഴുകിയ, ലയിച്ച, ബീച്ച്, ഇടയ്ക്കിടയ്ക്ക്, ഗുസ്സ, ദേഷ്യം, പ്രസന്നത, സന്തോഷം, വിഭോർ, മുഴുകിയ, ലയിച്ച, മൗൻപൂർവക്, മിണ്ടാതെ, മഞ്ച്, സ്റ്റേജ്, ഗുസർന, കടന്നു പോവുക, ജപ്പാൻ, ജബർദസ്ത്, ശക്തിയുള്ള, ഭൂകമ്പം, ഹസാർ, ആയിരം, ലോഗ്, ആളുകൾ, മൗത്ത്, മരണം, കരോൾ, കോടി, സമ്പത്തി, സമ്പത്ത്, നുക്സാൻ, നാശം, നഷ്ടം, ആജ്, ഇന്ന്, സുബ, രാവിലെ, ലഗ്ഭഗ്, ഏകദേശം, തബാ, നാശം, ഇമാരത്ത്, കെട്ടിടം, ജമീൻ, ഭൂമി, ധസ്ന, താഴ്ന്നു പോവുക, മൽബ, ഇടിഞ്ഞു പൊളിഞ്ഞ കെട്ടിടത്തിൻ്റെ ഇഷ്ടിക, മണ്ണ് തുടങ്ങിയവയുടെ കൂന, ദബാന, അമർത്തുക, ഹക്ബക്, അത്ഭുതസ്തബ്ധനായ, ചീഡ്, ദേഷ്യം, നിറ്റല്ല, തൊഴിലില്ലാത്ത, നക്കാര, കൊള്ളരുതാത്ത, ബുദ്ധിഹീൻ, ബുദ്ധിശൂന്യൻ, മനോരഞ്ജൻ, വിനോദം, സമജ്ന, മനസ്സിലാക്കുക, ചോഡ്ന, ഉപേക്ഷിക്കുക, നാശ്, നാശം, സമാചാർ, വാർത്ത, വാചിക, വായിക്കുന്നവൾ, റീഡർ, ഷഹർ, നഗരം, ബിജ്ലി, വൈദ്യുതി, സപ്ലൈ, ഠപ്, നിന്ന, നിലച്ച, ടവർ, സമ്പർക്കം, ജഗർ, സ്ഥലം, ഖത്തം, അവസാനിക്കുക, തീവ്രത, വേഗത, പേമാന, അളവുകോൽ, മാപ്ന, അളക്കുക, മാസം, സുനാന, കേൾപ്പിക്കുക, ശബ്ദ്, വചനം, സുബ, രാവിലെ, ഷാം, വൈകുന്നേരം, ഡൂബ്ന, മുങ്ങുക, ദർദ്, വേദന, ഇഷാര കർണ, ആംഗ്യം കാണിക്കുക, മോട്ട, തടിച്ച, അക്ഷർ, അക്ഷരം, ഛപ്ന, അച്ചടിക്കുക, ആँख ഉടാക്കർ ദേഖ്ന, നേരെ നോക്കുക, കാംകാജ്, ജോലി, ഫുർസത്ത്, ഒഴിവ് സമയം, ഉൾട്ടാ സീധ, തെറ്റും ശരിയും, നന്മയും തിന്മയും, കാം, ജോലി, കർത്തെ
ചെയ്തുകൊണ്ട്. ഘട്ന രാപ്പകൽ പ്രവൃത്തിയിൽ മുഴുകുക. ഫട്ടക്ന വരിക, എത്തുക. ഔറത്ത് സ്ത്രീ. ഗലത് തെറ്റ്. ബാത് കാര്യം. സമജ്ന മനസ്സിലാക്കുക. കഹന പറയുക. മത്ലബ് ഉദ്ദേശം. കദർ മാത്ര അളവ്. ഡൂബ് ജാന മുങ്ങിപ്പോവുക. ആസ്പാസ് അടുത്ത്, ചുറ്റുപാട്. മുഹ് വായ. ലാപ്പത കാണാതായ. ജാൻ ജീവൻ. മാൽ സമ്പത്ത്, സ്വത്ത്. മനുഷ്യ മനുഷ്യൻ. സീമിത് അതിർത്തി നിശ്ചയിക്കപ്പെട്ട. സിർഫ് കേവലം, വെറും. ഹം നമ്മൾ. സഭി എല്ലാവരും, എല്ലാം. സമാപ്ത് സമാപിച്ച. मत का प्रयोग. हिंदी में निषेधात्मक आदेश वाक्यों में मत का प्रयोग किया जाता है. അതായത് അരുത് എന്നുള്ള രീതിയിൽ പ്രയോഗിക്കുമ്പോഴാണ് മത്ത് ഉപയോഗിക്കുന്നത്. ഉദാഹരണം, ധൂപ് മേ ബൈഠ്കർ മത് പഠോ. വെയിലിൽ ഇരുന്നു കൊണ്ട് വായിക്കരുത് അല്ലെങ്കിൽ പഠിക്കരുത്. സമയ പർ ദവാ പീന മത് ഭൂൽന. സമയത്തിന് മരുന്ന് കുടിക്കാൻ മറക്കരുത്. ജ്യാദ മത് സോയിയെ. അധികം ഉറങ്ങരുത്. सूचना पट तैयार करें. ഉദാഹരണമായി, ഫൂൽ മത് തോടിയെ. പൂക്കൾ പറിക്കരുത്. തേൽ യാ സാബുൻ കാ ഇസ്തേമാൽ മത് കീജിയെ. എണ്ണയും സോപ്പും ഉപയോഗിക്കരുത്. सहायक क्रिया लग. मुख्य क्रिया के साथ प्रयुक्त शब्दों को सहायक क्रिया कहते हैं. മുഖ്യ ക്രിയയോടൊപ്പം പ്രയോഗിക്കുന്ന വാക്കുകളെയാണ് സഹായക ക്രിയ എന്ന് പറയുന്നത്. ലഗ് സഹായക ക്രിയ വ്യാപാർ കെ ആരംഭ കാ സൂചക് ഹെ. ലഗ് എന്ന് പറയുന്ന സഹായക ക്രിയ ഒരു പ്രവൃത്തിയുടെ ആരംഭത്തെ, തുടക്കത്തെ സൂചിപ്പിക്കുന്നതാണ്. ഉദാഹരണം, വോ ഖേൽനെ ലഗ. അവൻ കളിക്കാൻ തുടങ്ങി. വോ സ്കൂൾ ജാനെ ലഗ. അവൻ സ്കൂളിൽ പോവാൻ തുടങ്ങി. വോ ഖാന ഖാനെ ലഗ. അവൻ ഭക്ഷണം കഴിക്കാൻ തുടങ്ങി. അനുവാദ് കരേൻ. തർജ്ജമ ചെയ്യുക. സൂരജ് നിക്കൽനെ ലഗ. പക്ഷി ചഹചഹാനെ ലगे. ഹവാ ബഹനെ ലगी. കലിയാ खिलने लगी. അനുവാദ് കരേൻ. സൂരജ് നിക്കൽനെ ലഗ. സൂര്യൻ ഉദിക്കാൻ തുടങ്ങി. പക്ഷി ചഹചഹാനെ ലगे. പക്ഷികൾ ചിലയ്ക്കാൻ തുടങ്ങി. ഹവാ ബഹനെ ലगी. കാറ്റ് വീശാൻ തുടങ്ങി. കലിയാ खिलने लगी. പൂമൊട്ടുകൾ വിടരാൻ തുടങ്ങി.